नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एकदा. तर बघा, आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथं डिस्कस करूयात. तर पहिला पॉईंट दिलेला आहे, नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक म्हणून कोण ठरलेले आहे? तर त्या ठरलेल्या आहे सब लेफ्टनंट आस्था पुनिया. तर मग आस्था पुनिया आहे कुठल्या? तर मेरठ, उत्तर प्रदेश या ठिकाणच्या त्या आहेत. तर त्या पहिल्या महिला नौदलातील लढाऊ वैमानिक ठरलेल्या आहे. याचप्रमाणे भूदलामध्ये सुद्धा लढाऊ विमान प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 3 महिला वैमानिक होत्या, ज्यामध्ये बघा एक आहे अवनी चतुर्वेदी, दुसऱ्या आहे भावना कांत आणि तिसऱ्या आहे मोहना सिंग. मग आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट इथे डिस्कस करायचे आहे की भूदल प्रमुख सध्या कोण आहेत? तर ते आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. नंतर आहे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि नौदल प्रमुख आहे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. तर पोलीस भरतीसारख्या एक्झाममध्ये भूदलातलं सर्वोच्च पद विचारलं जाते जनरल, हवाई दलातील सर्वोच्च पद आहे एअर चीफ मार्शल आणि नौदल प्रमुखमधलं जे प्रमुख पद आहे नौदलामधलं ते आहे ॲडमिरल. तर हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पॉईंट आहे की भारताचे दुसरे CDS कोण ठरलेले आहे? तर ते आहे अनिल चौहान. पहिले जे होते CDS ती जनरल बिपिन रावत होते. आता दुसरे जे CDS बनलेले आहे ते आहे अनिल चौहान. तिन्ही दलाचे जे सरसेनापती असतात ते राष्ट्रपती असतात. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ या पुस्तकीच्या लेखिका कोण आहे? तर ते आहे पूजा पुजारा, ज्या की चतेश्वर पुजारा यांच्या पत्नी आहे. तर हे पुस्तक सध्या न्यूजमध्ये आहे, त्यामुळे हा पॉईंट आपल्याला पाठ ठेवायचा आहे. देशातील पूर्ण साक्षर राज्याचा दर्जा मिळालेली महत्त्वपूर्ण राज्य. तर पहिलं पूर्ण साक्षर राज्य ठरलेलं आहे मिझोराम, दुसरं पूर्ण साक्षर राज्य आहे गोवा आणि तिसरं जे राज्य ठरलेलं आहे ते आहे त्रिपुरा. शिक्षण मंत्रालयाच्या नवीनतम व्याख्येनुसार जेव्हा एखादे राज्य 95% साक्षरता ओलांडते तेव्हा त्याला पूर्णपणे साक्षर राज्य मानलं जाते. हा एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 सध्या न्यूजमध्ये होता, ज्यामध्ये कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहाला मिळालेला आहे. बानू मुश्ताक यांच्या हृदयदीप या कन्नड लघुकथेचे इंग्रजी अनुवाद हार्ट लॅम्पमध्ये दीपा भस्ती यांनी केलेले होते. रक्कम किती रुपये आहे? तर 50,000 पौंड. आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारी ही पहिलीच कन्नड कथासंग्रह कादंबरी ठरलेली आहे. ओके, राष्ट्रीय काँग्रेसचे कानपूर अधिवेशन 1925मध्ये झालेले होते आणि बघा आता सध्या 2025 सुरू आहे, म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. जेव्हा असे 100 वर्ष वगैरे पूर्ण होतात तेव्हा परीक्षेमध्ये आपल्याला यावरती प्रश्न विचारला जातो. आणि तेव्हा अध्यक्षा कोण होत्या 1925मध्ये? तर त्या होत्या सरोजिनी नायडू. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ह्याच होत्या. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून BR गवई यांनी पदभार स्वीकारलेला आहे 14 मे 2025ला. तर 51वे सरन्यायाधीश कोण होते? तर ते होते न्यायमूर्ती संजीव खन्ना. कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली जाते. कलम 129 काय आहे मग? तर सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, हे 129 अंतर्गत आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार कलम 137मध्ये देण्यात आलेला आहे. हा पॉईंट मोस्ट MP करायचा आहे. भारताच्या सरन्यायाधीशांना शपथ देण्याचं काम राष्ट्रपती करतात. आकाशाशी जडलेले नाते हे बुक कोणी लिहिलेले आहे? तर जयंत नारळीकर यांनी लिहिलेले आहे. रग्बी प्रीमियर लीग 2025ची पहिलीच आवृत्ती मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि विजेता संघ ठरलेला आहे चेन्नई बुल संघ आणि उपविजेता आहे दिल्ली रेड्स संघ. तर बघा मित्रांनो, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे कारण ही पहिलीच आवृत्ती आहे रग्बी खेळाची. ओके, जो हातामध्ये चेंडू घेऊन धावला जातो त्यालाच रग्बी खेळ असं म्हटलं जाते, तुम्ही बघू शकता. जागतिक प्लास्टिक मुक्त दिवस हा 3 जुलैला साजरा केला जातो मध्ये आहे, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. US ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2025 आयोजन अमेरिका या ठिकाणी झालेलं होतं. पुरुष विजेता जो ठरलेला आहे तो प्लेयर ठरलेला आहे आयुष शेट्टी आणि हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलेला आहे. आणि यामध्ये उपविजेता ठरला आहे ब्रायन यांग कॅनडाचा, ठीक आहे. महिला एकेरी विजेता आहे बिवेन झांग अमेरिकेची, तर महिला एकेरी उपविजेता ठरलेली आहे तन्वी शर्मा भारत. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. पहिला क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्वर मिशन क्वाड समूहाने सुरू केलेला आहे, ठीक आहे. विचारू शकते कोण सुरू केला? क्वाड. आता क्वाड समूहामध्ये भारत आहे का? तर हो, याच्यामध्ये अमेरिका म्हणजे USA, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान या 4 देशांचा समावेश आहे. यांच्या दरम्यान एक युद्ध सराव पण होतो, तो आहे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान दरम्यान. आणि क्वाड समूह कधी स्थापन झाला? तर 2007. हा पॉईंट सर्वांनी व्यवस्थित चेक करून घ्या.
जागतिक कासव दिवस कधी साजरा केला जातो? तर 23 मेला साजरा केला जातो आणि या वर्षीचा हा 25वा होता 2025मध्ये. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि याची थीम आहे 2025ची डान्सिंग टर्टल रॉक. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024-25मध्ये कोणाला डिक्लेअर झालेला आहे? तर ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. त्यांना वयाच्या 100व्या वर्षी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुरस्काराची रक्कम आहे 25 लाख. 2023चा पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आलेला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना 95ला झाली, मात्र सुरुवात 1996 पासून झालेली आहे. हा एक पॉईंट आपल्याला नोट करायचा आहे. आणि पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही सर्वांनी छान छान कमेंट्स केल्या होत्या, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. कलम 21 सध्या चर्चेमध्ये असून यामध्ये जीवित राहण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. भाग 3मध्ये मूलभूत हक्क देण्यात आले आहे. आपण मूलभूत हक्क USA म्हणजे अमेरिकेकडून घेतलेले आहे. आणि भाग 3ला भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टासुद्धा म्हटलं जातो. महत्त्वपूर्ण भाग आहे. मानवी हक्क अधिनियम कधीचा आहे? तर तो आहे 1993चा. सध्या मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. खेलो इंडिया मोहीम सध्या न्यूजमध्ये असून ही 2017मध्ये सुरू झालेली मोहीम आहे. तर फिट इंडिया मुवमेंट 2019. दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे, जोड्या लावणीसाठी आपल्याला पाठ ठेवायचे आहे. सध्या नामदफा नॅशनल पार्क चर्चेमध्ये आहे, जे की अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये येते. राजधानी आहे इटानगर. भारतीय संविधानातील कलम 371H हे अरुणाचल प्रदेशासाठी विशेष तरतुदी संबंधित आहे. घटनेच्या भाग 21मध्ये विशेष राज्यांच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहे, जसं की 370मध्ये जम्मू काश्मीर, 371मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात, मग 371 जे ए आहे, ठीक आहे, याच्यामध्ये नागालँड आहे, 371 मध्ये आसाम आहे, सीमध्ये मणिपूर आहे, डी आणि ईमध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा आहे, 371 मध्ये सिक्कीम आहे, 371 जीमध्ये मिझोराम आहे, 371 मध्ये अरुणाचल प्रदेश आहे आणि 371 मध्ये गोवा आहे आणि 371 जेमध्ये कर्नाटक आहे. तर हा सिक्वेन्स पाठ करून ठेवा, जसा माझा पाठ आहे त्या पद्धतीनं. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 कोणत्या 4 खेळाडूंना देण्यात आलेला आहे? तर याच्यामध्ये बघा, गुकेश टी बुद्धिबळपटू, हरमनप्रीत सिंग हॉकीपटू, त्यानंतर प्रवीण कुमार उंचउडी आणि मनू भाकर नेमबाज या 4 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराध्य यांची निवड करण्यात आलेली आहे. मग उच्च न्यायालयाची कलम कोणती आहे? 214. न्यायाधीशांच्या नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, तर न्यायाधीशांना शपथ मात्र राज्यपाल देतात. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर आहे खो खो विश्वचषक स्पर्धा 2025. विजेता देश भारत ठरलेला आहे आणि उपविजेता नेपाळ. तर बघा, पुरुष आणि महिला गटामध्ये दोन्ही याच्यामध्ये विजेता भारत आहे आणि उपविजेता नेपाळ आहे, त्यामुळे पाठ करायला सोपं जाईल आपल्याला. राष्ट्रीय डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो? 1 जुलैला हा दिवस साजरा केला जातो आणि डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय डॉक्टर दिवस पूर्ण भारतभर साजरा केला जातो. याच दिवशी 1 जुलैला महाराष्ट्र कृषी दिवससुद्धा साजरा केला जातो आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा हा जन्मदिवससुद्धा आहे. तर भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? नक्की खाली सांगा. डिजिटल इंडिया मिशन 1 जुलै 2015ला, ठीक आहे, हे मिशन सुरू झालं होतं. तुम्हाला माहीत आहे सर्व इकडे डिजिटल इंडिया सुरू आहे. तर 2025मध्ये या घटनेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यामुळे ही मोहीम तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. तर इथपर्यंत आपला डीपमध्ये स्टडी असला पाहिजे. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोगाचे नवीन अध्यक्ष झालेले आहे डॉक्टर विनीत जोशी. ठीक आहे. तर ते IIT कानपूरशी संबंधित आहे. आता UGCची स्थापना 1953मध्ये करण्यात आली होती, अधिनियम 1956. ठीक आहे. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर माझ्याकडून हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा. संथालांचा उठाव याला जवळपास 170 वर्ष पूर्ण होत आहे. तर हा उठावसुद्धा आपल्याला इतिहासामध्ये येऊ शकतो. तर उठावाचे नेतृत्व सिद्धू व कान्हू यांनी केलेले होते. ठीक आहे. संथालांचा उठाव मला वाटते बंगाल प्रांतामध्ये झालेला होता. भारतात GSTला सुरुवात 1 जुलै 2017पासून झाली. GST हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असून हा अप्रत्यक्ष कर आहे. GST लागू करण्यासाठी 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. विधेयक 122 होतं.
आणि बघा 0%, 5%, 12%, 18%, 28% या दराने GST लावला जातो. भारतातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास कॉरिडॉरचे अनावरण कुठे करण्यात आले आहे? रणथंबोर राष्ट्रीय उद्यान जे आहे राजस्थान या ठिकाणी. ठीक आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजेच MSME उद्योगांना कर्ज देण्यात प्रथम क्रमांकाचं स्टेट कोणतं ठरलं आहे? तर ते आहे आपलं महाराष्ट्र राज्य. MSME कायदा 2006चा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मतदारांची संख्या वाढावी म्हणून एक मिशन 414 सुरू करण्यात आलेलं आहे. तिथल्या मतदारसंघाची संख्या असेल. ठीक आहे. तर हिमाचल प्रदेश. IMP करा, कारण असेच ऑट क्वेश्चन आपल्याला आयोग विचारतो. शक्ती युद्ध सराव 2025 भारत आणि फ्रान्स दरम्यान पार पडलेला आहे. भारताने राफेल विमान फ्रान्सकडूनच खरेदी केलेले आहे. नाटो शिखर संमेलन 2025 हे हेग नेदरलँड या ठिकाणी पहिल्यांदाच पार पडत आहे. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, जिची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी करण्यात आली होती. याचे सध्या एकूण सदस्य देश 32 आहे. 32वा सदस्य देश स्वीडन आणि 31वा होता फिनलँड. सो मोस्ट MP. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ते आहे सॅम पित्रोदा. ओके. आणि 2024चा आबेल पुरस्कार, जो की गणित क्षेत्रातला नोबेल मानला जातो, हा आबेल पुरस्कार गणित क्षेत्राशी संबंधित असून हा मिशेल टालाग्रँड यांना देण्यात आलेला आहे. टालाग्रँड फ्रान्स यांना देण्यात आलेला आहे. ओके. एक ग्रॅमी अवॉर्ड आहे जो की संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. एक पुलित्झर अवॉर्ड आहे जो पत्रकारिते संबंधित आहे. ठीक आहे. आणि एक आहे बुकर अवॉर्ड जो की साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. या लेक्चरमध्ये जर एखादा पॉईंट तुम्हाला कन्फ्युजनमध्ये वाटत असेल तर नक्की तो गुगलवर सर्च करा. आणि हा संदर्भ घेतला आहे आपण टेलिग्राम चॅनल MPSC स्पेसवरून. तर लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.